सोलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जोळे सोलापूर यांनी शरणप्पा पुंडलिक जेवरे यांचं बंद करण्यात आलेलं बँक खातं तातडीनं पूर्ववत सुरू करावं, अन्यथा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीनं तीव्र लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीनं दिला होता। आंदोलनाची जय्यत तयारी झाली होती। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला गोविंद कोठावळे यांनी शाखा व्यवस्थापकांना या संदर्भात निवेदन दिलेलं होतं। 26 जुलै रोजी बँकेसमोर आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष बँक प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। जेवरे यांचं बंद खातं तातडीनं सुरू न केल्यास तिरडी आंदोलनाचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आला होता। जिल्हा निबंधक यांनी संबंधित वसुली अधिकारी यांना खातेदार जेवरे यांचे 4 वर्षापासून बंद असलेलं पगारी खातं तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिलेत। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळाला। त्रस्त खातेदारानं बँकेतील खातं पूर्ववत सुरू होणार असल्यानं महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे विशेष आभार प्रकट केले। दरम्यान महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वात समिती अन्यायाला वाचा फोडत असल्याचं आवाहन करत, कुणावर अन्याय झाला असेल तर त्यांनी समितीशी संपर्क साधण्याचं आवाहन योगेश वाघमारे यांनी केलं। जेवरे यांच्याप्रमाणे कोणावर अशा स्वरूपात अन्याय झाला असेल तर त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून त्याही तक्रारदाराचं खातं सुरू होण्यास मदत होईल असं आवाहन बँक मॅनेजर विशाल गायकवाड यांनी केलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, जिल्हा संघटक ओंकार फास्के, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया शिरदाळे, सोलापूर जिल्हा संघटक राजेश्री जेवरे, पदाधिकारी धनंजय नलावडे, कपिल हिरेमठ, मधुमती स्वामी यांची उपस्थिती होती। सौ राजेश्री शरणप्पा जेवरे, राजेश्री शरणप्पा जेवरे माझं नाव। स्टेट बँक ऑफ इंडिया जुळे सोलापूर शाखेत माझं मिस्टर पतीचं सॅलरी अकाउंट होतं। गेल्या 4 वर्षापासून हा अकाउंट लॉक आहे। मग आपलं उदरनिर्वाह काही देतच नव्हते। काही पतसंस्थांनी यायचं, त्यांनी परत आपल्या चेकवर सही घ्यायचा, पैसे काढून घ्यायचा, नंतर दुसऱ्या दिवशी लगेच लॉक करून जायचं। मग हे सगळं चाललं होतं 4 वर्षापासून। मग मला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं मला माहिती पडला। मग त्यानुसार त्यांच्याकडे मी माझ्या तक्रार दिल्या आणि ह्यांच्या बँकेत पण तक्रार समितीकडून माझ्याकडून मी दिले। आणि तरी सुद्धा 4 वर्षापासून ह्यांनी पण 9 महिन्यापासून मी इथं पत्र व्यवहार करत होते, तरी पण त्यांचं ते वेटीस धरलेच होतं, आमचा अधिकार आहे म्हणून। मग जेव्हा लोकाधिकारी समितीचं असं झालं की आपण आंदोलनास तुम्हाला पाठिंबा देतो, मग आम्ही आंदोलनास तयार झाल्यावर हे लोकांनी आंदोलन थांबवून मग आपलं सहकार्य केलं। खातं आपलं हे अर्बन बँक आणि सोशल अर्बन बँकेत जामीनदार होतो आणि सांगली अर्बन बँकेचं स्वतःचं कर्ज आहे। मातोश्रीवर स्वतःचं कर्ज असून तिथं आपले काही शेअर्स पण आहेत। अकाउंट मधनं पैसे पण जाते, कटिंग आहे, तरी पण ते लोक आम्हाला 4 वर्षापासून सध्या 4 वर्षानंतर आता खातं सुरू होणार आहे, तुमची रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे। हो, काय सांगू इच्छिता? मी खूप महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा खूप मी आभार मानते। योगेश वाघमारे साहेब, करंदीकर साहेब, लोखंडे साहेब, सुप्रिमा मॅडम आणि आपले दोरके साहेब, फास्के साहेब, सगळ्यांनी खूप मला सहकार्य केलं। खातेदार शरणप्पा जेवरे यांचे सॅलरी अकाउंट आपल्या बँकेमध्ये आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया जुळे सोलापूर शाखेमध्ये। बऱ्याच वर्षापासून ते अकाउंट कार्यरत आहे, पण कार्यरत असताना त्यांनी काही बँकांकडून, कोऑपरेटिव्ह बँकांकडून कर्ज घेतली होती। ती कर्ज थकीत असल्या कारणाने त्या बँकांनी कोऑपरेटिव्ह रूलनुसार त्यांची खाती बंद करण्यासाठी आम्हाला काही पत्र दिली होती। त्यामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कविता अर्बन बँक, सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अशा काही बँकांचे होल्ड आम्ही लावलेले होते त्यांच्या आदेशानुसार, त्या बँकांच्या आदेशानुसार। परंतु योगेश वाघमारे साहेब जे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार असं झालं की बाबा आम्ही आंदोलन करू की बाबा जे अकाउंटला तुम्ही होल्ड लावलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत। मग आम्ही पण त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला, आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला, तर त्यांच्या पत्रानुसार आम्ही जी केलेली कारवाई होती ती योग्यच होती। पण शेवटी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जे जिल्ह्याचे डीडीआर असतात, जिल्हा उपनिबंधक, त्यांना आम्ही जाऊन भेटलो। त्या साहेबांशी भेटल्यानंतर साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे जे होल्ड लावलेले आहेत ते तुम्ही एकदा व्हेरीफाय करा की बाबा तुम्हाला लावता येतात का नाही। आणि परत त्यांनी त्या सांगली जिल्हा बँकेला ते स्वतः बोलले फोन करून की बाबा तुम्ही जे पत्र देताय आणि चुकीच्या पद्धतीने होल्ड लावण्यासाठी
नॅशनलाइज बँकांना कारवाई करण्यासाठी सांगताय, हे चुकीच्या पद्धतीने करताय. तर तुम्ही ते होल्ड काढण्यासाठी पत्र द्या. सांगितल्यानंतर सोमवारी साहेब वाघमारे साहेब आमच्याकडे आले होते. मंगळवारी मी DDR साहेबांना भेटलो आणि इमिजिएटली ते फोनवर बोलले आणि बुधवारी म्हणजे कालच्या तारखेत लगेच इमिजिएटली साहेबांकडून खरं आम्ही 8 दिवसाचा वेळ मागितला होता. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी काय झालं की तिकडून सांगली जिल्हा बँकेचे अधिकारी तिकडून आले आणि त्यांनी एक पत्र दिलं आम्हाला की बाबा ते होल्ड काढण्यात यावे म्हणून. आणि त्या हिशोबाने आम्ही होल्ड काढून त्यांचं खातं चालू करून दिलेलं आहे. बाकीच्या पण 2 बँकांचे होल्ड होते, त्यांना आम्ही ईमेल केला की बाबा या पद्धतीने सॅलरी अकाउंटला होल्ड लावता येतो मान्य, पण सॅलरी अकाउंटला होल्ड लावता येत नाही, कारण ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. DDR साहेबांना भेटल्यानंतर आम्हाला या गोष्टी कळाल्या आणि त्या हिशोबाने आम्ही काय केलेलं आहे की ते होल्ड आता सगळे काढून दिले आणि त्यांचे पैसे त्यांना पूर्णपणे वापरायला दिले. 9.5 लाख रुपये बॅलन्स होता त्यांच्या अकाउंटमध्ये, तो पूर्ण बॅलन्स आता मॅडमला वापरायला मिळालेला आहे आणि त्यांचं खातं चालू करून दिलं. याच्यामध्ये योगेश वाघमारे साहेबांचं जे सहकार्य लाभलं त्या फॅमिलीला ते खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे हे गोष्टी शक्य झाल्या. आणि स्टेट बँक कधी कोणाला अडवणूक करत नाही, पण आता ह्या गोष्टी की बाबा ज्या बँकांकडून जे होल्ड लावण्याचे पत्र आलेले आहेत, बँकेचं काय काम आहे, बाबा जे पत्र आलं त्या हिशोबाने कारवाई करणं हे बँकेचं काम आहे. त्या हिशोबाने बँकेने काम केलेलं होतं. पण चुकीच्या पद्धतीने जर बँका होल्ड लावण्यासाठी पत्र देत असतील, त्यांनी पत्र कोणाला द्यायला पाहिजे होतं ऍक्च्युली? ते पत्र द्यायला पाहिजे होतं जिथून त्यांची पगार निघते, म्हणजे DDO ज्याला आपण म्हणतो, जे जिथून सॅलरी डिस्बर्समेंट अथॉरिटी असते त्यांना पत्र देऊन तिथून त्यांनी वसुली करून घ्यायला पाहिजे होती. पण ते चुकीच्या पद्धतीने सगळ्या कोऑपरेटिव्ह बँका अजून सुद्धा करतायत आणि बरेचसे पत्र बँकांमध्ये असे प्राप्त होतं. त्या हिशोबाने ते चुकीच्या पद्धतीने जर कारवाई करत असतील आणि विशेष म्हणजे सॅलरी अकाउंट, पेन्शन अकाउंट जे उदरनिर्वाह साधन आहे, त्या अकाउंटला, सॅलरी अकाउंटला किंवा पेन्शन अकाउंटला होल्ड लावला जाऊ नये याच्या पुढे. यासाठी ही जी केस आहे किंवा ही जी बाब यांनी समोर आणली ती खरंच खूप आवश्यक होती आणि याच्यातून बाकीच्या बँकांना पण आणि याच्या पुढे एक सल्ला मिळेल की बाबा अशा पद्धतीने होल्ड नाही लावला पाहिजे. आणि या प्रकारे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये होल्ड लागत असतील, जर कोऑपरेटिव्ह बँकांकडून होल्ड लावले जात असतील, तर सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना तसे आदेश पण वरच्या पातळीवर त्यांचे दिले पाहिजेत की बाबा असे होल्ड लावण्यात येऊ नये भविष्यामध्ये. कारण स्टेट बँकेत असू दे किंवा बँक ऑफ इंडिया कुठल्याही बँकेत जर अकाउंट असेल तुमचं, तर तिथं जेव्हा आमच्याकडे पत्र कुठल्या कार्यालयाकडून येतं त्या हिशोबाने आम्ही होल्ड लावत असतो. नमस्कार. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं कार्याध्यक्ष योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र राज्य. जुळे सोलापूर शाखा जुळे सोलापूर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेनं शरणप्पा जिवरे यांचं गेले 4 वर्ष झालं पगार अकाउंट, जी सॅलरी त्यांची जमा होते, ते शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचा या बँकेमध्ये पगार जमा होतोय. त्यांचे काही पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँकेची कर्ज होती, ते कर्ज थकीत आहेत म्हणून त्या बँकेने यांच्याशी निबंधाच्या खाली पत्रव्यवहार केला होता की संबंधित अकाउंट हे बंद करण्यात यावं. असं कुठलंही सॅलरी अकाउंट, पगार अकाउंट 100% बंद करता येत नाही. तरी या स्टेट बँक ऑफ इंडियाने कुठली शहानिशा न करता त्यांनी पत्र दिले म्हणून आम्ही अकाउंट ते बंद केलं, अशी त्यांची भूमिका होती. त्या शरणप्पा जिवरेंनी त्या स्टेट बँक ऑफ इंडियाला पत्रव्यवहार केले होते की मला उदरनिर्वाहाचं माझं एकमेव साधन आहे, जो माझा पगार जमा होतोय तोच माझं साधन आहे आणि माझं अकाउंट ओपन करा. तर त्यांनी कोणतीही त्याची दखल न घेता ते अकाउंट तसेच बंद ठेवले. शिवाय ज्या कोण पतसंस्थेने आणि कोऑपरेटिव्ह बँकांनी जे अकाउंट बंद केलं होतं त्यांच्या सोयीनुसार यायचं आणि त्यांना ज्यावेळेला पैसे लागणार आहेत त्या हिशोबाने हे इथं येऊन त्या कर्ज खातेदाराशी बोलवायचं, त्यांची सही घ्यायची आणि त्या बँकेतनं पैसे काढायचे आणि परत ते अकाउंट ब्लॉक करायचे. असं गेले 4 वर्ष झालं चालू आहे. 2023 मध्ये एक 5-6 लाखाची एंट्री आहे आणि 2024 मध्ये 5-6 लाख रुपयाची एंट्री आहे की त्यांच्या सोयीनुसार त्या बँका पैसे काढतात आणि त्यांची सावकारकी चालू ठेवतात आणि यांना मात्र यांचं उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोणतंही साधन शिल्लक ठेवलेलं नाही. तसंच त्या जिवरेंनी आपल्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीला त्यांनी एक अशी तक्रार दिली, शासन प्रशासनासोबत आमच्या संघटनेला सुद्धा त्यांनी तक्रार दिली की अशी बँक माझ्या इथं या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुळे सोलापूर या बँकेमध्ये माझं पगार अकाउंट असून ते पगार अकाउंट माझं बंद करण्यात आलेलं आहे आणि मला ते अकाउंट उघडून मिळावं. मी प्रत्येक प्रशासकीय शासकीय स्तरावर मी तक्रारी दिल्या आहेत, मला कुठे दाद मिळत नाही आणि तुमच्या संघटनेच्या माध्यमातून मला दाद मिळावी. त्या प्रसंगी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पण या जुळे सोलापूर शाखेला आम्ही पत्रव्यवहार केले की संबंधित हे खातं बेकायदेशीररित्या तुम्ही बंद केलेलं आहे आणि ते खातं चालू करून द्या आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. तर त्या 2-3 वेळा आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं त्या पत्राची दाद घेतली नाही. वेळ प्रसंगी आम्ही स्वतः येऊन या बँकेत व्हिजिट दिलं की बाबा तुम्ही खरोखर त्याची सखोल चौकशी करा, असं अकाउंट बंद करता येतं का? तर त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ते अकाउंट तसंच चालू ठेवलं
वेळ प्रसंगी आम्हाला ते अकाउंट चालू होत नाही हे कळताच आम्ही गेल्या 27 तारखेला सोमवारी त्या ज्यांचं खातेदार होते त्या खातेदारांनी तिरडी आंदोलनाचा बँकेला इशारा दिला आणि त्या आंदोलनाला आमच्या संघटनेनं समर्थन दिलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. गेल्या सोमवारी आम्ही ते आंदोलन लावलं होतं. पण परत एकदा देशातली अग्रगण्य बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेला आम्ही अनुसरून की सांगितलं आहे आम्ही तुम्हाला अल्टिमेट देतो की 8 दिवसाची मुदत देतो आणि त्यांनी पण म्हणले आम्हाला साहेब 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही त्या DDRच्या ऑफिसला जाऊन चौकशी करतो. असं अकाउंट बंद करता येतं काय चालू ठेवता येतं. पण त्यांना आम्ही मुदत पाहिलं तर आम्ही 8 दिवसाची मुदत दिली आणि आम्ही त्या दिवशी ते आंदोलन स्थगित दिलं. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँक ऑफ इंडियाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरांनी त्या DDRला चौकशी केली की बाबा हे सॅलरी अकाउंट आहे आणि असं बंद करता येतं का. ते DDRचे साहेब होते निबंधक त्यांनी सांगितलं असं सॅलरी अकाउंट बंद करता येत नाही. तात्काळ लगेच त्यांनी ज्या बँकेनं वसुली अधिकाऱ्याला जे पत्र दिलं होतं ज्या पतसंस्थेची वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती त्यांना फोन केला आणि त्यांना झापलं की अशा कुठल्या आधारे तुम्ही तो लोकांचं सॅलरी अकाउंट बंद करायला सांगताय, तसं अकाउंट बंद करता येत नाही. तातडीने आता पत्रावर करायला ते बँक त्यांचं सॅलरी अकाउंट चालू करायला सांगा. त्यावेळेला या शाखा अधिकाऱ्यांना कळालं की आपली चूक लक्षात आली, हे असं अकाउंट बंद करता येत नाही आणि आम्ही ते गेले 4 वर्ष झाले ते अकाउंट बंद केले आणि त्या संबंधित खातेदाराला वेटीस धरण्याचं पाप आमच्याकडून झालेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या खातेदाराला बोलवलं आणि ते अकाउंट आम्ही चालू करतोय म्हणून सांगितलं. आमच्या संघटनेच्या माध्यमातून एकच संदेश आहे, जर लोकांचा न्याय जर न्यायालयामध्ये मिळत असेल आणि तो रस्त्यावर उतरून जर न्याय मिळवायची जर पाळी येत असेल तर न्याय व्यवस्थेचा विश्वास पुन्हा विश्वास त्या न्याय व्यवस्थेवर राहील. आज एक या आमचे आद्य कर्तव्य संघटना म्हणून आमचं आद्य कर्तव्य की लोकांवर होणारं शोषण आणि त्यांची जी आर्थिक छळ चालू आहे आणि मानसिक छळ चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं आज तुमचं पत्रकारिता एक चौथा स्तंभ म्हणून तुमचं काम आहे की असे अनेक 100 शिवरे या गावामध्ये आहेत की त्यांची सॅलरी अकाउंट बंद आहेत. काही लोकांनी आता हे शिवरे ठीक आहे सक्षम आहेत म्हणून त्यांनी आपला उदरनिर्वाह इकडे तिकडे करून केले, पण अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात. त्या लोकांचे दात कोण घेणार. संबंधितांवर कारवाई झाल्या पाहिजे. ज्यांनी चुकीचे पत्रेवार करून जे खाती बंद करायला लावली त्यांच्यावर DDRने या कारवाई केल्या पाहिजे आणि इथून पुढे अशा कुठल्याही बँकेत असा अकाउंट सॅलरी अकाउंट बंद होता कामा नये आणि चुकीच्या पद्धतीने कार्य होता कामा नये. जर अशी झाली आमच्या संघटनेच्या वतीने एक आम्ही इशारा देतो की आम्ही कोणाचंही आर्थिक आणि मानसिक जर शोषण होत असेल तर तिथं संघटना अद्याप गप बसणार नाही. इथून पुढे हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने जे अकाउंट बंद होत आहेत ते होता कामा नये. आता त्यांनी अकाउंट बंद केलंय, त्यांनी आमची त्या खातेदारांची माफी मागितली आणि ते अकाउंट त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांचं पण आम्ही शतशः आभार मानतो. इथनं पुढं जर आमच्याकडनं अशी चूक होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली तिथं आम्ही त्यांचा निरोप त्या बँकेतून घेतला. Like, subscribe, click on the bell.